नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत घरात गरिबी येण्याची 13 कारणे। नंबर 1, सकाळी सूर्योदय होईपर्यंत झोपणे। प्रत्येक व्यक्तीने रात्री प्रथम अन्न खाऊन लवकर झोपावे आणि सकाळी सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे आणि सकाळी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याला नमस्कार करावा, अन्यथा उशिरापर्यंत झोपल्याने घरात गरिबी येते। नंबर 2, घरातील तुळशीचे रोप सुकणे। घराच्या मध्यभागी अंगणात लावलेले तुळशीचे रोप शुभ मानले जाते, पण जेव्हा तुळशीचे रोप पूर्णपणे सुकते तेव्हा ते घरातील संकट आणि गरिबीचे लक्षण मानले जाते। नंबर 3, काळ्या मुंग्या। घरातील गोड आणि नमकीन पदार्थांमध्ये काळ्या मुंग्या दिसू लागल्या आणि जास्त प्रमाणात वाढू लागल्या तर समजून घ्या, ते तुमच्या येणाऱ्या वाईट काळाकडे निर्देश करते। नंबर 4, घरात लावलेली झाडे। तुमच्या घरात लावलेली झाडे हिरवीगार असतात, मग तुमच्या घरातील झाडांची पाने सुकायला लागतात, मग लगेच घरातील झाडे आणि पाने तोडली जातात। त्यामुळे असं न होऊ देता ती झाडे नेहमी हिरवीगार असावीत। घरातील झाडांची पाने आणि झाडे वाळू देऊ नये। नंबर 5, घरातील झाडू। घरातील झाडू हे घरातील लक्ष्मीचे लक्षण आहे, कारण तो गरिबी घराबाहेर काढतो, त्यामुळे घरात सुख समृद्धी आणि संपत्ती येते। झाडू वर पाय ठेवू नये, त्यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो। घरातील एखादे लहान मूल अचानक घर झाडू लागले तर त्याला घरात नको असलेले पाहुणे येण्याचे लक्षण समजावे। अंधार पडल्यानंतर झाडू मारणे टाळावे, यामुळे लक्ष्मी देवी नाराज होते। घरातील कोणताही सदस्य बाहेर गेला तर लगेच झाडू मारू नये। नंबर 6, पाल। त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, घरामध्ये पाल दिसणे अशुभ असते असे अनेकांचे म्हणणे आहे। जर ती तुमच्या घरात असेल तर असे होऊ नये की काही कामासाठी तुम्ही बाहेर गेले आणि तुम्ही परत येताच तुमच्या घरात तुम्हाला ती पाल दिसली, कारण याचा अर्थ असा की तुमचा वाईट काळ लवकरच सुरू होणार आहे। तुम्ही अगोदरच तयार राहा आणि वाईट काळात धैर्याने सामोरे जाण्यास तयार राहा। नंबर 7, डोळा। त्याचप्रमाणे डोळ्याचे फडफडणे हे तुम्हाला येणाऱ्या वाईट काळाचे संकेत देते। पुरुषांचा डावा डोळा फडफडणे म्हणजे तुमच्या आयुष्यात कठोर परिश्रम आणि कष्ट करण्याची वेळ येणार आहे, तर पुरुषांचा उजवा डोळा फडफडण्याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात काही चांगली बातमी येणार आहे। नंबर 8, कावळा। जर कावळा येऊन स्त्रीच्या डोक्यावर बसला तर तिच्या पतीवर काही मोठं संकट येणार आहे। नंबर 9, झाडाखाली लघवी करणे। पिंपळाच्या झाडाखाली लघवी करू नये, कारण या झाडात अनेक देवतांचा वास असतो। नंबर 10, रात्री पिण्याचे पाणी उघडे ठेवू नये। रात्रीचे पाणी नेहमी झाकून ठेवावे, कारण रात्री त्यात काही पडले तर त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते। नंबर 11, रात्रीच्या वेळी एखाद्या याचकाला किंवा मागणाऱ्याला काहीही देऊ नका। रात्री सूर्यास्तानंतर जर कोणी तुमच्या घरातील वस्तू मागायला आला तर रात्रीच्या वेळी ती देऊ नये, यामुळे घरातील लक्ष्मीचा कोप होतो। नंबर 12, घरात कचरा ठेवणे। सकाळी उठल्यावर घराची नीट साफसफाई करावी आणि जो कचरा आहे तो दररोज बाहेर टाकावा, घरात ठेवू नये। घर स्वच्छ व नीटनेटके ठेवल्याने लक्ष्मी प्राप्त होते। नंबर 13, उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करणे। तुम्ही ₹10 कमावत आहात, तुम्ही ₹20 खर्च करत आहात, यामध्ये तुमचे नुकसान आहे। म्हणून तुम्ही जे कमवत आहात त्यापेक्षा कमी खर्च करा आणि काही पैसे शिल्लक ठेवा। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र, कुटुंब, परिवाराला ही माहिती नक्की शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।